भयानक बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, हे जे काही भाजपचं राजकारण आहे ते आम्ही चालू देणार नाही. कोणी केले? आता त्यांच्या पक्षात इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवसाय केला ते त्यांच्या पक्षात आहेत, सलीम कुत्ता यांच्याबरोबर जे नाचले ते त्यांच्या पक्षात आहेत आणि कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षात असतील. कारण पहलगामचे अतिरेकी गेले कुठे ह्याचं उत्तर मिळालं नाहीये. कदाचित भाजपमध्येच त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री पण बनवू शकतं. एकीकडे शिक्षणामध्ये नवीन रस्ते झाले, त्यामुळे डोंबिवलीतला पलावा येथील रस्त्याचं उद्घाटन झालं. आता ती परिस्थिती बघा, त्याची परिस्थिती बघा, किंवा तो फ्लॅश बंद करणं, पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा, आधीची परिस्थिती बघा, आत्ताच्या पुलाची पण बघा. आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागलेत. मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं. तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे, लोकांसाठी खड्डे आहेत. कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे? मुंबईचे रस्ते पहा तुम्ही, पुण्याचे हाल पहा तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता, समृद्धी हायवे बघा ना तुम्ही, किती बेकार के खड्डे झाले, त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे. 1 किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का पहा. आणि ह्याच्यात राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्ट नात्याने त्याच्यात पैसे काढलेले आहेत. कर्नाक पूल तयार आहे आमच्या वांद्र्यामध्ये, कलानगरच्या बाजूला जो माहीमकडे पूल जातो तो पण बनवून तयार आहे. पण हे ना मुहूर्त सापडत नाहीये म्हणून यांचं उद्घाटन होत नाहीये. लोकांना त्रास झाला तरी चालेल पण भाजपचा मुहूर्त अचोक असो ही भाजपची भूमिका. एक एक करून येतो ना इथे इथे मंत्री योगेश कदम असं म्हणतायत की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही, त्यांच्या मागे अनेक अनुभव आहेत. मी त्यांच्यावर जास्ती त्यांना महत्व देत नाही, त्यांच्यावर का बोलायचं आपण. आदित्यजी, एकीकडे शिक्षणाचा गाजावाजा केला जातोय, मात्र वर्ध्याच्या लोणसावळी गावामध्ये 12वी मध्ये ऍडमिशन मिळालं नाही. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या वडील जे शेतकरी असल्यामुळे पैसे नाहीत म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ही घडलेली आहे. हे जरी असलं तरी माझी माहिती अशी आहे की कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या दौऱ्यावर चाललेले आहेत. शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्तपैकी म्हणजे GR ची काडी लावली त्यांनी तिथे. तुम्ही फक्त दुसरीकडे 11वीचा प्रवेश सगळा घोळ आणि घोटाळा आहे. सगळं काही होत असताना देखील कोणी याच्यावर बोलायला तयार नाहीये. आणि प्रश्न असाच पडतो मग, कर्जमाफीचा विषय असो, पीक विम्याचा विषय असो, मदतीचा विषय असो, शेतकरी 750 शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत 3 महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे. पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे. मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत, लोकांची काम केली पाहिजेत. 200 आमदारांचं सरकार असून पण जर हे हाल असतील तर मग काय करायचं.